नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SVBTच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। फॉरेस्ट्रीचा आपलं लेक्चर सुरू आहे। फॉरेस्ट्रीच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, जसं सुरुवातीला आपण बघितलं होतं की फॉरेस्ट्री हा सब्जेक्ट कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये सर्वात आधी ट्री कव्हर आपण कशाला म्हणू। All patches of tree occurring outside the recorded forest area which are of size less than 1 hectare including the scattered trees. The tree cover forms an important part of the trees outside the forest. Therefore tree cover can be considered as a subset of tree outside the forest. आता आपण recorded forest area आधी पाहिला होता की आपण recorded forest area कशाला म्हटलं होतं की जो गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया दिलेला आहे त्याला आपण म्हटलं होतं रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया। दुसरा एक पार्ट आहे आणखी ज्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स माहिती असला पाहिजे, एक आहे ट्री कव्हर आणि दुसरा आहे ट्री आउटसाइड द फॉरेस्ट। आणि नंतर इथे म्हटलेलं आहे की ट्री कव्हर कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सबसेट ऑफ ट्री आउटसाइड द फॉरेस्ट। मग ट्रीज आउटसाइड द फॉरेस्ट याच्या प्रकारे म्हटलेलं आहे की असे फॉरेस्टचे ट्रीज ज्याचे काही असा पॅचमध्ये तयार आहेत, खूप सारे ट्रीज आहेत पण रेकॉर्डेड फॉरेस्ट एरियाच्या बाहेर आहेत, त्यांना आपण म्हटलेलं आहे ट्री आउटसाइड द फॉरेस्ट। आणि जे काही नॉर्मल आपण जसे रस्त्याने जर निघालो तर आजूबाजूला आपल्याला जे झाडं दिसतात जे फॉरेस्ट एरियाच्या अंडरमध्ये येत नाहीत आणि जे 1 हेक्टरपेक्षा कमी एरियामध्ये ते येतात त्यांना आपण म्हटलेलं आहे ट्री कव्हर। तर हा झाला ट्री कव्हर। नंतर आपल्याला पाहायचा आहे मँग्रोव्ह। मँग्रोव्ह म्हणजे असा तुम्हाला दिसत असेल, सर्वात आपल्याकडे जे मोठं मँग्रोव्ह दिसत असेल ते तुम्हाला आहे सुंदरबनमध्ये, सुंदरबन डेल्टा। These are a diverse group of salt tolerant plant communities of tropical and subtropical interstitial regions of the world। अशा प्रकारे तुम्हाला समुद्राच्या आजूबाजूने अशा प्रकारे दिसत असतील झाडं, त्यांना आपण म्हटलेलं आहे मँग्रोव्ह। Mangrove species exhibit a variety of adaptation in morphology, anatomy and physiology to survive in waterlogged soils। कारण हे जे आहेत हे समुद्राच्या आजूबाजून राहतात आणि त्याच्यामुळे काय आहे, जर खारं पाणी जरी असलं तरी हे सॉल्ट टॉलरंट क्रॉप तिथं सर्वाईव्ह होतात। त्यांची फिजिओलॉजी नॉर्मल प्लांटपेक्षा वेगळी राहते, ॲनाटॉमी वेगळी राहते, मॉर्फोलॉजी वेगळी राहते। नंतर हाय सॅलिनिटी जरी असली त्या पाण्याची तरी ते तिथं सर्वाईव्ह होतात आणि फ्रिक्वेंट सायक्लोनिक स्टॉर्म्स अँड टायडल सर्जेस यांच्यापासून ते काय करतात, प्रोटेक्ट करतात। म्हणून मँग्रोव्ह कव्हर हे सुद्धा आपल्या समुद्राच्या आजूबाजूने जे काही सुनामी येते, वादळ येते, त्यांच्यापासून त्यांचे जे रूट्स आहेत हे खोलवर गेलेले राहतात आणि या रूट्समुळे अचानक येणाऱ्या लाटांपासून जो काही समुद्रालगतचा भाग आहे याचं संरक्षण होऊ शकते। नंतर काही इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू द ॲग्रो फॉरेस्ट्री, जसं आपण ट्री कशाला म्हणू। आता काही डेफिनेशन अशा राहतात की जे आपल्याला जर इथं नाही विचारलं पण तरी तुम्ही जर समजा इंटरव्ह्यूमध्ये गेले, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक असं जर विचारलं ते झाड काय आहे तर तुम्ही त्याला कसं डिफाईन कराल हे आपल्याला सांगता येत नाही। तर एक जे ट्री आहे, ट्री आपण कशाला म्हणू, अ वुडी पेरेनियल विथ अ सिंगल मेन स्टेम हॅव्हिंग अ मोर ऑर डेफिनेट लेस क्राउन। मोर ऑर लेस डेफिनेट क्राउन म्हणजे वुडी पेरेनियल। पेरेनियल का बरं म्हटलेलं आहे, कारण ट्री काही ॲन्युअल किंवा एका वर्षात जे प्लांट त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करते त्यांना आपण काय म्हटलेलं होतं, ॲन्युअल। जे 2 वर्षांमध्ये कंप्लीट करतात त्यांना आपण म्हटलं बायॲन्युअल आणि 2 पेक्षा जास्त जे राहतात त्यांना आपण म्हटलेलं आहे पेरेनियल विथ अ सिंगल मेन स्टेम। हे अशा प्रकारचं त्यांचं सिंगल एक मेन स्टेम राहते आणि हॅव्हिंग मोर ऑर लेस डेफिनेट क्राउन। हा जो प्रकारचा वरचा हा जो पोर्शन आहे यांना आपण काय म्हटलेलं आहे, क्राउन। ते असं डेफिनेट राहत नाही, कमी जास्त त्यांचा साईज किंवा शेप राहते। नंतर म्हटलेलं आहे बोल किंवा ट्रंक, द मेन स्टेम ऑफ द ट्री। हे जे मेन स्टेम आहे ट्रीचं इथून इथपर्यंत जिथपर्यंत आहे हे मेन स्टेम, त्याला आपण म्हटलेलं आहे बोल किंवा ट्रंक। आणि जेव्हा हे ट्री आपण कट करतो त्याचे छोटे छोटे जेव्हा पीसेस करतात या मेन स्टेमचे, तेव्हा त्यांना म्हटलेलं आहे आपण लॉग। ते आपण समोर पाहू, त्या प्रोसेसला कट करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो लॉगिंग। लॉग किंवा लॉगिंग, द मेन स्टेम ऑफ द ट्री और अ लेंथ ऑफ स्टेम और ब्रांच आफ्टर द फेलिंग और ट्रिमिंग। फेलिंग म्हणजे काय, ते झाड कट केल्यानंतर किंवा ट्रिम केल्यानंतर अशा प्रकारचे जे लॉग आहेत, अशा प्रकारचे कट करून त्याचे पीसेस आहेत त्यांना आपण म्हटलेलं आहे लॉग। नंतर आहे लीडर। आपण हॉर्टीमध्ये पण शिकलेलो होतो, जसं सेंट्रल लीडर सिस्टीम, मोडिफाईड लीडर सिस्टीम,
अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, त्याच्या स्टेमवरून डिफाईन केलेलं होतं. ते स्टेम जर आपण पूर्णपणे वाढू दिलं तर आपण त्याला सेंट्रल लीडर सिस्टीम म्हटलं होतं. तर तोच जो मधातला सेंट्रलचा स्टेम जो आहे, स्टेमचा जो पार्ट आहे जो पूर्णपणे वाढत जातो, त्यांना आपण म्हटलेलं आहे लीडर. द लीडर इज द सेंट्रल स्टेम ऑफ द ट्री, इट फॉलो द ट्रंक ऑफ द ट्री अप टू द टॉप. तो जो सेंट्रल पोर्शन आहे त्यांना आपण म्हटलेलं काय आहे, लीडर. त्याच्यानंतर आहे ब्रेस्ट हाईट. तर ब्रेस्ट हाईट हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यावरून की ज्या ब्रेस्ट हाईटवर त्या ट्रीची जी काय आहे ही डायमीटर मेजर केल्या जाते. मग ब्रेस्ट हाईट इट इज अ युनिव्हर्सली ॲडॉप्टेड ॲज द स्टँडर्ड हाईट मेजरिंग द गर्थ, डायमीटर अँड बेसल एरिया ऑफ द स्टँडिंग ट्रीज. म्हणजे जवळपास एवढ्या हाईटपर्यंत त्या ट्रीची जी काही हाईट आहे ती मेजर केल्या जाते. त्यांना आपण म्हटलं आहे DBH, डायमीटर ॲट ब्रेस्ट हाईट. आणि ती नॉर्मल आपल्या इंडियामध्ये त्याचं जे काही मेजरमेंट दिलेलं आहे स्टँडर्ड, तर ते हे आहे 4 फूट 6 इंचांपर्यंत. मीटरमध्ये पाहायचं झालं तर 1.37 मीटर, आणि तेच जर USA त्याचं स्टँडर्ड मेजरमेंट आहे 4 फूट 3 इंचांपर्यंत. तर इथपर्यंत हे जे हा व्यक्ती इथं दिसत आहे तुम्हाला, इथपर्यंत हे मेजर करणं सुरूच आहे. हे टेपनी मेजर केल्या जाते. त्यांना म्हटलं आहे आपण डायमीटर ॲट ब्रेस्ट हाईट. त्याच्यानंतर आहे क्राऊन एरिया. आता या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल हे झाड आहे. या झाडामध्ये हे जे आहे हा वरचा पोर्शन आपण याला क्राऊन म्हटलं आहे. बस सिम्पल तो जो क्राऊनचा हा जो पोर्शन आहे त्या एरियाला म्हटलेला आहे क्राऊन एरिया. इट इज द एरिया ऑफ व्हर्टिकल प्रोजेक्शन ऑफ द ट्री क्राऊन ऑन द ग्राउंड. हा पूर्णपणे हे पहा ग्राउंडपर्यंत हा इथपर्यंत दिसत आहे, याला म्हटलं आहे आपण क्राऊन एरिया. तर कॅनॉपी म्हटलेला आहे द कवर ऑफ ब्रांचेस अँड फोलिएज फॉर्म बाय द क्राऊन ऑफ द ट्रीज. मग हे जे क्राऊन आहे या क्राऊनच्या आजूबाजूनं जो काही झाडांचा पालापाचोळा आहे, त्याच्या ब्रांचेस आहेत, या एरियाने सर्व जो काही ग्रीन कवर पार्ट असा कवर केलेला आहे त्याला म्हटलं आहे आपण कॅनॉपी. कॅनॉपी रेफर्स टू द अप्पर लेअर ऑर हॅबिटॅट झोन फॉर्म बाय मॅच्युअर ट्री क्राऊन्स अँड इन्क्लुडिंग अदर बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स. तर एवढ्या याला म्हटलं आहे आपण कॅनॉपी. नंतर ती जी कॅनॉपी आहे, कॅनॉपी म्हणजे सरळ सरळ जेवढा तो ग्रीन कवर पार्ट आहे. नंतर या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये पहा हे वेगवेगळे झाडं दिसत आहेत, आणि या झाडांची सावली इथं पडलेली आहे, आणि एवढा एरिया हा कवर केलेला आहे. तर हा जो आहे वेगवेगळ्या झाडांनी कवर केलेला एरिया त्याला सिम्पल म्हटलं आहे आपण कॅनॉपी कवर. द पर्सेंटेज ऑफ द ग्राउंड कवर्ड बाय अ व्हर्टिकल प्रोजेक्शन ऑफ द आउटरमोस्ट पेरिमीटर ऑफ द नॅचरल स्प्रेड ऑफ द फोलिएज ऑफ द प्लांट्स also called as crown closure and it is the same as crown cover. मग हे जे क्राऊन आहे वरचं, यांनी हा जो ग्राउंडवर एरिया कवर केलेला आहे पूर्णपणे, याला आपण म्हटलेला आहे क्राऊन कवर किंवा कॅनॉपी कवर. त्याच्यानंतर काही पार्ट हा हॉर्टिकल्चरशी रिलेटेड आहे. श्रब कशाला आपण म्हणू, हर्ब कशाला म्हणू, हर्ब श्रब. नंतर सर्वात छोटे राहतात हर्ब, त्याच्यानंतर राहते श्रब. त्याच्यामध्येही सर्वात छोटं जर तुम्ही जर पाहिलं, सर्वात छोटं राहते सीडलिंग. सीडलिंग नंतर मग येते सॅपलिंग, मग येतात हर्ब्स, मग येतात श्रब्स, आणि मग येतात ट्रीज. हे अशा प्रकारे त्यांच्या हाईटनुसार डिवाइड केल्या गेलेला आहे. श्रब आर द प्लांट्स विथ वुडी स्टेम विच आर स्मॉलर दॅन द ट्रीज बट बिगर दॅन द हर्बेचियस प्लांट्स. स्मॉलर दॅन द ट्रीजपेक्षा स्मॉलर आहेत, आणि हे ट्रीजपेक्षा स्मॉलर आहेत, आणि बिगर कोणापेक्षा आहे, हर्बपेक्षा मोठे आहेत. आणि त्यांची हाईट जवळपास किती राहते, मोर दॅन 0.5 मीटर. आणि जर तुम्हाला जर हर्ब जर विचारले, श्रबची जी हाईट किती आहे ही 0.5 मीटरपेक्षा जास्त राहते. हर्बची जर विचारली तर ती 0.5 पेक्षा लेस राहते. ही झाली हर्बची हाईट. अँड लेस दॅन 5 मीटर्स इन हाईट ॲट मॅच्युरिटी अँड विदाउट अ डेफिनेट क्राऊन. म्हणजे 0.5 ते 5 मीटरपर्यंत कोण राहतात, श्रब राहतात. 0.5 मीटरच्या कमी कोण राहते, हर्ब राहतात. आणि 5 मीटरपेक्षा जास्त जे राहतात त्यांना आपण ट्रीज म्हणतो. त्याच्यानंतर आहे कॉपीज. कॉपीज सरळ सरळ आता या इमेजमध्ये पहा, एखादं प्लांट आहे, त्या प्लांटमध्ये ते जर समजा व्यवस्थित तुम्हाला प्रोडक्शन देत नाही आहे, किंवा त्यांच्या वरच्या ब्रांचेसमध्ये विल्टिंग आली, किंवा दुसरं काही त्यांचा एखादा पार्ट सडलेला आहे,
तर काय केलं जाते ते परत आपण त्यांना रिजनरेट करतो. तर ते रिजनरेट करण्याची जी प्रोसेस आहे, आपण हे ट्री इथून पासून कट केलं आणि इथून परत त्यांना नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे आणि परत त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार होते. त्याला सरळ सरळ म्हटलं आहे कॉपिसिंग. द ट्रीज अँड द शर्ब्स हॅविंग द ॲबिलिटी टू रिस्प्राऊट. त्याच्यामध्ये काय ॲबिलिटी असली पाहिजे, ती क्षमता असली पाहिजे जेणेपासून त्याच्यापासून परत रिस्प्राउटिंग झाली पाहिजे. आफ्टर द होल ट्री हॅज बीन कट नोन ॲज कॉपीज. जेव्हा पूर्णपणे ते प्लांट आपण कट केलं त्याच्यापासून नवीन रिग्रोथ जी होते त्याला म्हटलं आहे कॉपीज. इफ दिस ॲबिलिटी इज युटिलाइज फॉर रिजनरेशन ऑफ द ट्री द प्रॅक्टिस इज नोन ॲज द कॉपिसिंग. आणि ते करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे कॉपिसिंग. याच्यासारखंच दुसरं आणखी एक सिमिलर राहते पोलार्डिंग. पोलार्डिंग याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काहीच नाही आहे. फरक फक्त हाईटचा आहे. हे आपण एकदम ग्राउंड लेवलवर कट करतो, ते यापेक्षा 2 ते 2.5 मीटर वर इथून आपण ट्रीला कट करतो तेव्हा त्याला म्हटलं जाते पोलार्ड आणि ते करण्याच्या प्रोसेसला म्हटलं जाते पोलार्डिंग. इथं समोर असेलच हे आहे पोलार्ड. जसं तिथले आपल्याला प्लांट कसे दिसत होते जमिनीच्या एकदम लेवलवर, जमिनीच्या लेवलवर दिसत होते ते हे जमिनीपासून थोडी यांच्या जास्त हाईटपासून आपण कट केलेलं आहे. Tree that has formed a crown consisting of numerous branches arising from the same height on a main stem or principal branches. हे इथून पासून आपण कट केलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे सरळ सरळ पोलार्ड. आणि नंतर पोलार्डिंग. पोलार्डिंग इज सिस्टीम इज अ प्रूनिंग सिस्टीम. प्रूनिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण त्या प्लांटला डेफिनेट शेप येण्यासाठी आपण जे काही केल्या जाते ती काय जाते प्रूनिंग राहते. ज्याचं आपलं काय उद्देश काय राहते की त्या प्लांटचं काय आहे प्रोडक्शन त्याच्यापासून आपल्याला जे मिळत आहे हे आपलं वाढलं पाहिजे, म्हणून अशा प्रकारची प्रोसेस केली जाते. इन विच द अपर ब्रांचेस ऑफ द ट्रीज आर रिमूव्ड प्रोमोटिंग अ डेन्स हेड ऑफ अ फोलिएज अँड ब्रांच. पोलार्डिंग हाईट विल बी 2 to 3.5 मीटर. एवढी त्याची हाईट आहे. याच्यावर लक्ष ठेवजा बरोबर, कारण ही जी आहे हाईट, या हाईटचं कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाते की पोलार्डिंग किती मीटरवर केल्या जाते, तर ते किती केल्या जाते 2 ते 2.5 मीटरवर. नंतर श्रबची हाईट 0.5 ते 5 मीटरपर्यंत. हर्बची हाईट 0.5 मीटरपेक्षा लेस आणि ट्रीची हाईट 5 मीटरपेक्षा जास्त. नंतर लुपिंग, यावरून सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे एक्झाममध्ये. लुपिंग अशी टर्म आहे जे तिकडे जर आपण पाहिलं तर ती केल्या जाते लुसन क्रॉपमध्ये. अशा एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जातो की लुपिंग ही टर्म कोणत्या क्रॉपशी रिलेटेड आहे, तर ती कोणत्या क्रॉपशी आहे लुसन क्रॉपशी रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करतो, ज्या कवळ्या ब्रांचेस आहेत वरच्या समोरच्या त्या आपण तोडल्या जातात आणि ते जे ॲनिमल्स आहेत यांना फीड करण्यासाठी जो आपण चारा म्हणू शकतो तो त्यांना दिला जातो. रिमूव्हल ऑफ 1 year शूट्स ऑर फ्रेश ग्रोथ फ्रॉम द एंटायर क्राउन ऑफ द ट्री ऑर प्लांट इन ऑर्डर टू गेट सफिशियंट फॉडर. ते काय आपल्याला फॉडर त्याच्यापासून मिळालं पाहिजे हा आपला उद्देश राहते. फॉर लाईव्हस्टॉक इज नोन ॲज लुपिंग. लुपिंग इज एक्सटेन्सिव्हली डन इन, आता तिकडे जर पाहिलं आपण ॲनिमल हजबंड्रीमध्ये तर मोस्टली लुसनमध्ये केल्या जाते, ज्याच्यामध्ये शीप आणि गोटसाठी जनावरांसाठी आपण काय करतो चारा म्हणून यूज करतो. आणि इकडे फॉरेस्ट ट्रीजमध्ये जर विचारलं तर मोरस अल्बा जसं मलबेरीचं प्लांट आहे, नंतर ग्रेविया फालसाचं प्लांट आहे, बहुविनिया आणि कचनार या प्लांटमध्ये ही अशा प्रकारची केल्या जाते. आता या इमेजमध्ये तुम्हाला तिन्ही याच्यामध्ये डिफरन्स दिसत असेल. तिन्ही डिफरन्स तुम्हाला एकाच याच्यामध्ये जसा आहे कॉपिसिंग आहे. कॉपिसिंगमध्ये आपण काय केलं होतं, हा असा ग्राउंड लेवलपासून कट मारला होता. नंतर पोलार्डिंगमध्ये काय केलं होतं 2 ते 2.5 मीटरपासून कट मारला होता. हे ट्री आहे, इथून ट्री कट केलं आणि इथून परत नवीन ग्रोथ तयार झाली. त्याच्यानंतर आहे लुपिंग. लुपिंगमध्ये काय केलेलं होतं आपण की जे काही त्याचा ब्रांचेसचा जे काही नवीन ग्रोथ आहे किंवा जे नवीन कवळे जे त्यांचे पालापाचोळा आहे हा आपण तोडलेला होता आणि हे अशा प्रकारे ट्री झाले होतं. तर हा पार्ट कोणता झाला लुपिंग, पोलार्डिंग आणि कॉपिसिंग. या तिन्हीमधला डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आहे 3 टर्म्स आपल्याला पाहायच्या राहतात, जसं आहे अफॉरेस्ट्रेशन, डिफॉरेस्ट्रेशन आणि रिफॉरेस्ट्रेशन. या पार्टवरून पण IBPS AFमध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. एक्सटेन्शन फॉरेस्ट्रीवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आता वेगळं असं काहीच नाही आहे. अफॉरेस्ट्रेशन म्हणजे सरळ सरळ की भूतकाळात आधी ज्या ठिकाणी फॉरेस्ट नव्हतंच त्या ठिकाणी आपण जाऊन फॉरेस्ट ट्रीजची प्लांटिंग केली त्यांना म्हटलेलं आहे अफॉरेस्ट्रेशन. म्हणजे जिथं आधी फॉरेस्ट नव्हतंच तिथं आपण काय केलेलं जाऊन ट्रीजची प्लांटिंग केली त्यांना म्हटलं अफॉरेस्ट्रेशन. एस्टॅब्लिशिंग अ फॉरेस्ट बाय आर्टिफिशियल मीन्स ऑन ॲन एरिया ऑन विच नॉट फॉरेस्ट
व्हिजिटेशन हॅज एक्झिस्टेड फॉर अ लॉंग टाईम इन द पास्ट. म्हणजे पास्टमध्ये खूप दिवसांपासून तिथं कोणत्याही प्रकारचं व्हिजिटेशन म्हणजे कोणत्याही प्रकारचे तिथं प्लांट्स नव्हते. तिथं जाऊन आपण प्लांटिंग केली, त्यांना म्हटलं आहे आपण अफॉरेस्टेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे असणारं जे फॉरेस्ट आहे ते आपण कट केलं, त्यांना म्हटलं आहे डिफॉरेस्टेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ फॉरेस्ट ट्रीज. डिफॉरेस्टेशन और फॉरेस्ट क्लिअरन्स इज द रिमूव्हल ऑफ फॉरेस्ट और स्टँड ऑफ द ट्रीज फ्रॉम द लँड दॅट इज देन कन्वर्टेड टू द नॉन फॉरेस्ट. मग तो फॉरेस्टमधून आपण तो एरिया जर रिमूव्ह केला, फॉरेस्टचे ट्रीज जर रिमूव्ह केले, तर तो एरिया काय मग नॉन फॉरेस्ट यूजसाठी म्हणजे सरळ सरळ इंडस्ट्रियलायझेशनसाठी केल्या जाते, जसं आता नॉर्मल सगळीकडे होतच आहे. आपण काय करतो, एखादा फॉरेस्ट असले तर जंगलांची झाडांची तोडल्या जाते, झाडं तोडल्या जातात आणि तिथं काय केल्या जाते, नवीन एखादी बिल्डिंग बांधल्या जाते, नवीन एखादा प्रोजेक्ट सुरू होतो. पण तुम्ही जर पाहिलं असेल त्याच्यामुळेच हा जो आपल्याला सध्या वातावरणात जो बदल दिसत आहे, जे टेम्परेचर आता कुठं चाललं, जवळपास राजस्थानमध्ये 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर चाललं. एवढं तापमान कधी होत नाही, पण आता हा तापमान खूप वाढत आहे. हे कशामुळे होत आहे, एक तर पोल्युशन कारण आहे. त्याच्यामुळे पोल्युशनमध्ये काय क्लोरोफ्लोरोकार्बन, नंतर कार्बन मोनॉक्साईड, हे जे ग्रीन हाऊस गॅसेस, या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होत आहे, हे ट्रॅप होत आहेत आपल्या ओझोन लेअरच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे पण काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पण हिटिंग होत आहे आणि दुसरं एक झाडांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जवळपास आपल्याला किती देशाच्या आपल्या जिओग्राफिकल एरियाच्या 33% जमिनीवर आपल्याला काय पाहिजे, फॉरेस्ट पाहिजे किंवा 33% आपल्याकडे फॉरेस्ट असलं पाहिजे. पण 2021च्या फॉरेस्ट रिपोर्टनुसार आपल्याकडे फॉरेस्ट किती आहे, फक्त 24%, 24.63% एवढं आपल्याकडे फॉरेस्ट आहे. म्हणजे आपल्याला इथपर्यंत पोचायला अजून 6 ते 9% आणखी गरज आहे. आणि एवढ्यातच जवळपास वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे झालेला आहे. त्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या नुसार सर्वांनी प्रत्येकी 1 किंवा 2 झाडं तरी लावायला पाहिजे. पण फक्त झाडं लावून जमणार नाही. झाडं फक्त कारण लोक काय करतात, झाडं लावून देतात, आज झाड लावून दिलं, फोटो काढले, स्टेटसला टाकले, म्हणजे झाला का वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. ते झाड लावल्यानंतर 4 ते 5 वर्ष त्यांचं संगोपन करणं महत्त्वाचं आहे. एक वेळात ते ट्री त्या जागेवर सर्वाईव्ह झालं की मग तुम्हाला त्यांना पाहायची गरज नाही. पण ते करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर जमिनी आपल्या जे काही पावसाचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. क्लायमेटमध्ये वातावरणात तुम्हाला बदल दिसत असेल. पहा, एक डाटा तुम्हाला सांगतो मी. जवळपास 1950 ते 51च्या दरम्यान आपल्याजवळ 5000 किलो लिटर एवढी पर कॅपिटा अवेलेबिलिटी होती पाण्याची. आणि ते आता कुठं येऊन पोचलेलं आहे, 1000 किलो लिटर पर कॅपिटा अवेलेबिलिटी एवढ्या याच्यावर. म्हणजे गेल्या जवळपास 60 ते 70 वर्षांमध्ये पाण्याचा साठा किती प्रमाणात कमी झालेला आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी कारणीभूत आहे हे अशा प्रकारचं डिफॉरेस्टेशन. म्हणून जंगलतोड ही थांबायला पाहिजे, वृक्षतोड ही थांबायला पाहिजे. नेक्स्ट आहे रिफॉरेस्टेशन. तर रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, रिएस्टॅब्लिशिंग अ फॉरेस्ट बाय आर्टिफिशियल मीन्स ऑन एन एरिया विच प्रिव्हियसली बोर अ फॉरेस्ट व्हिजिटेशन अँड विच मे हॅव बीन फेल्ड ऑर अदरवाईज क्लिअर्ड इन द रिसेंट पास्ट. म्हणजे रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, जसं आता एखाद्या ठिकाणी झाडं आधी होते त्यांना आपण डिफॉरेस्टेशन म्हणजे तिथली जंगलतोड करण्यात आली, पण परत तिथं जाऊन आपण परत काय नवीन झाडं लावले, त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, रिफॉरेस्टेशन. रिफॉरेस्टेशन नंतर आहेत काही इम्पॉर्टंट ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम ज्याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या एक्झाममध्ये, फॉर एक्झाम्पल नाबार्ड आहे, नंतर IBPS AFO आहे, RRB SO आहे. 2017 पासून या एका स्लाईडवरून जी मी तुम्हाला आता नेक्स्ट दाखवतोय त्याच्या प्रत्येक याच्यामधून 1 ते 2 क्वेश्चन फिक्स या सर्व एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या. त्याच्यामध्ये पहा, सरळ सरळ तुम्हाला लक्षात ठेवायसाठी एक ट्रिक सांगतो मी, ज्याच्यामध्ये ॲग्री सिल्व्हिकल्चर, हा सिल्व्ही जर वर्ड तुम्हाला दिसला तर सरळ सरळ सिल्व्ही काय डेनोट करते, ट्रीज. दुसरं पास्चर डेनोट करते लाईव्हस्टॉक किंवा पास्चर.
पाश्चर किंवा पास्टोरल. फ्रूट ट्रीज बद्दल आले किंवा ऑर्नामेंटल साठी आलं तर ते काय डेनोट करेल, हॉर्टिकल्चर. आणि ॲग्री नाव दिसेल तर ते काय डेनोट करते, तुमचे फील्ड क्रॉप. तर ॲग्री सिल्व्हिकल्चर म्हणजे काय, सरळ सरळ दिस कंप्राइज ऑफ 2 कंपोनंट, जसं ॲग्रिकल्चर प्लस सिल्व्हिकल्चर. म्हणजे आपण काय केलेलं आहे, फॉरेस्ट ट्रीज सोबत आपले फील्ड क्रॉप ग्रो केलेले आहेत, म्हणून ते काय झालं, ॲग्री सिल्व्हिकल्चर. नंबर 2 वर आहे सिल्व्ही पास्चरल. सिल्व्ही म्हणजे काय, ट्रीज, आणि पाश्चर म्हणजे काय, जनावरांसाठी आपल्याला जे काही आपण पाश्चर ग्रो करतो ते झालं पाश्चरल. दिस इंडिकेट्स, मग काय सरळ सरळ दिस इंडिकेट द कॉम्बिनेशन ऑफ सिल्व्हिकल्चर अँड दुसरं काय आहे, लाईव्ह स्टॉक. त्याच्यानंतर ॲग्री सिल्व्ही पास्चोरल. नंतर काय आहे, ॲग्री सिल्व्ही पास्चोरल. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे ॲग्री सरळ सरळ काय आहे, फील्ड क्रॉप किंवा ॲग्रिकल्चर, आपण कल्टिवेशन ऑफ क्रॉप करत आहे. दुसरं आहे सिल्व्हिकल्चर म्हणजे ट्रीज, आणि पास्चोरल म्हणजे पाश्चर. मग तिथं काय आहे, ॲग्रिकल्चर, सिल्व्हिकल्चर प्लस पाश्चर. नंतर आहे मल्टीपर्पज ट्री प्रोडक्शन. मग ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ट्री तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्ही ॲग्रिकल्चर, फील्ड क्रॉप, कल्टिवेशन ऑफ फील्ड क्रॉप, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, त्याच्यामध्ये मग फ्रूट ट्रीज आले, फॉरेस्टचे काही ट्रीज आले, त्यांच्यापासून ऑर्नामेंटल आपल्याला काही मिळत असतील ते आले, मेडिसिनल प्लांट त्याच्यामध्ये आले, फ्लावर क्रॉप्स त्याच्यामध्ये आले, आणि व्हेजिटेबल्स पण त्याच्यामध्ये आले. नंतर आहे ॲग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर. त्याच्यामध्ये मग ॲग्रिकल्चरल क्रॉप, काही हॉर्टिकल्चरल क्रॉप, आणि काही आहेत सिल्व्हिकल्चर म्हणजे काय, फॉरेस्ट ट्रीज. तर ह्या ज्या इम्पॉर्टंट सर्व टर्म्स आहेत याच्यामधून खूप वेळेस क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, आणि एवढं काही असं हार्ड नाही आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वर्डवर लक्षात देणं आहे आणि थोडंफार पार्ट समजून घेणे आहे काय आहे. नंतर काय आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन आणि टोंग्या कल्टिवेशन. याच्याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी तुम्हाला परत शॉर्टमध्ये सांगून देतो. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे सरळ सरळ यालाच आणखी काय म्हणत होते, खल्लू किंवा कुरवा. खल्लू किंवा कुरवा हे याचे सिनोनिम्स आहेत, हे झारखंडमध्ये म्हणतात. पोडू म्हटलं जाते याला ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे सरळ सरळ काय होत होतं, जे ट्रिबल कम्युनिटीज आहेत हे जंगलामध्ये राहत असताना जंगलामध्ये कल्टिवेशन करत होते. कल्टिवेशन करताना त्यांची अशी मान्यता होती की जंगल आपलं जर एकाच ठिकाणी ते एकच क्रॉप घेत होते. मग त्याच्यामुळे काय होतं, काही दिवसांनी 2, 3, 4 वर्षांनी तिथलं काय होत होतं, प्रोडक्शन कमी होत होतं. कारण एका ठिकाणी एकच क्रॉप घेतल्याने जमिनीमध्ये काय होते, न्यूट्रिएंटची कमतरता येत होती. मग त्यांना असं वाटायचं की आता जमीन आपली कुठंतरी पीक देत नाही आहे, म्हणजे आपली जी जंगलची जी देवी आहे ती नाराज झाली, म्हणून आपल्याला तिला बली द्यावी लागणार आहे. या कारणामुळे त्यांची अशी मान्यता होती की जंगल पेटवून देणे, आणि ते एका ठिकाणाहून जंगल पेटवून देऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत होते ते, म्हणून त्यांना आपण म्हटलं शिफ्टिंग कल्टिवेशन. दुसरं त्यांचं क्रॉप फिक्स होतं, पण ते लँड रोटेट करत होते, म्हणजे एक जमीन त्यांनी शिफ्ट केली, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले, म्हणून त्याला आणखी म्हटलं जाते लँड रोटेशन. मग ही जुनी सिस्टीम होती, जेव्हा आधी हे केल्या जात होतं. त्याच्यामध्ये आता पहा, लँड युटिलायझेशन मेथड, पर्टिक्युलर पीस ऑफ लँड इज कल्टिवेटेड फॉर सम इयर्स अँड देन अबंडोन्ड फॉर अ पीरियड रिक्वायर्ड टू द रिस्टोर द फर्टिलिटी बाय नॅचरल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. इट इज देन कल्टिवेटेड अगेन, आणि परत मग ते तिकडून परत आल्यानंतर परत तिथं कल्टिवेशन करत होते. दिस डिस्टिंग्विशिंग फीचर ऑफ शिफ्टिंग कल्टिवेशन इज दॅट नायदर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स नॉर मॅन्युअर आर यूज टू रिटेन द सॉईल फर्टिलिटी. कारण ते नॅचरली सॉईलची फर्टिलिटी नॅचरली पुन्हा येण्याकरिता ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही पिरियडसाठी जात होते, आणि तिथून परत कारण काय होत होतं, तिथं ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि मॅन्युअर याचा यूज होत नव्हता. म्हणून 4 ते 5 वर्षानंतर त्या जमिनीची फर्टिलिटी किंवा त्या जमिनीची सुपीकता परत आली की परत तिथं मग ते शेती करत होते. म्हणून त्यांना म्हटलं आहे आपण शिफ्टिंग कल्टिवेशन, किंवा आणखी त्याला म्हटलं आहे ते झूम प्रकारची शेती. आणि याच्यावर मग उपाय म्हणून, कारण याच्यामुळे काय होत होतं, जंगलामध्ये सॉईलची फर्टिलिटी खूप कमी होत होती, फॉरेस्ट ट्रीजचं नुकसान होत होतं. मग याच्यावर उपाय म्हणून समोर त्यांनी आणलेला आहे, हे इथं दिलेलं आहे पहा. याच्यावर उपाय म्हणून समोर त्यांनी आणलेला आहे टोंग्या कल्टिवेशन. टोंग्या कल्टिवेशन यालाच आपण काय म्हणतो, लिगलाइज सिस्टीम. आधी आपण शिफ्टिंग कल्टिवेशनबद्दल पाहून घेऊ की कुठं कुठं फॉलो केल्या जाते. आता आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड अँड त्रिपुरा आर
and the 2 union territories Arunachal Pradesh, Mizoram and the some extent Andhra Pradesh, Bihar, Madhya Pradesh, Odisha and Karnataka या सगळ्या स्टेटमध्ये हे फॉलो केल्या जात होतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याला काय म्हटलं जात होतं, झूम प्रकारची शेती. आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवजा, झूम कोणत्या एरियामध्ये म्हटलं जाते, नॉर्थ ईस्टर्न पार्ट. आणि पोडू कुठं म्हटलं जाते, ते आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये पोडू म्हटलं जाते. नंतरचा पार्ट तोच आहे. इन दिस सिस्टीम फॉरेस्ट पॅच इज सिलेक्टेड अँड क्लिअर्ड फेल्ड. तो पॅच काय करत होते, सिलेक्ट करत होते. द हर्ब, श्रब अँड ट्विग्स, ब्रांचेस / व्हेजिटेशन्स आर बर्न. आणि ते सर्व प्रकारे ते काय करत होते, सर्व जाळून टाकत होते. त्याच्यानंतर कल्टिवेशन ऑफ क्रॉप इज डन फॉर अ फ्यू इयर्स अंटिल द सॉईल फर्टिलिटी डिक्लाइन्स. मग तिथं जे आधी काय करत होते, जोपर्यंत त्या सॉईलची फर्टिलिटी लूज होत नाही तोपर्यंत त्या एकाच ठिकाणी ते कल्टिवेशन करत होते. द साईट इज दॅन अबॅन्डोन्ड फॅलो पिरियड. मग ती जी जागा होती ती काही दिवसांनी खाली सोडत होते. खाली सोडल्यानंतर परत त्या सॉईलची फर्टिलिटी वापस येईपर्यंत दुसरीकडे शिफ्ट होत होते. तिथून मग परत आले की परत त्या ठिकाणी आणखी कल्टिवेशन करत होते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे आपण शिफ्टिंग कल्टिवेशन. आता त्याचे काय इफेक्ट काय काय होते, जसं शिफ्टिंग कल्टिवेशनमुळे काय काय होतं, डिफॉरेस्टेशन. कारण जंगलांचं जिथं आहे का, जंगल आपण जाळून टाकत होते ना, डिफॉरेस्टेशन होत होतं. सॉईल इरोजन होत होतं, कारण तिथं पूर्णपणे आग पसरल्यामुळे जमिनीची फर्टिलिटी लूज होत होती. सॉईल न्यूट्रिएंट लॉसेस होत होते. नंतर काय होत होतं, सिल्टिंग ऑफ रिझर्वायर्स अँड डॅम्स. नंतर रिडक्शन इन वॉटर यील्ड अँड लँडस्लिप्स अँड लँडस्लाईड. अशा प्रकारचे तिथं एवढे सगळे त्याचे कारणं आहेत. नंतर शिफ्टिंग कल्टिवेशन ॲडव्हर्सली अफेक्ट द फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. सॉईलच्या फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीवर त्याचा इफेक्ट होत होता. इट लीड्स टू द लोअरिंग ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर अँड लोअरिंग द टोटल क्वांटिटी ऑफ इम्पॉर्टंट मिनरल्स इन द सॉईल. त्याच्यामुळे काय होत होतं, तिथं जे ऑर्गॅनिक मॅटर, कारण डिकम्पोजिशन होण्यासाठी झाडाचा जेव्हा पालापाचोळा खाली पडतो तर तिथं डिकम्पोजिशन होण्यासाठी काहीतरी तो वेळ लागतो. पण ते डिकम्पोजिशन आपण न होऊ देता जर अशा प्रकारे तिथं जर जमीन जाळल्या जात असेल तर तिथं डिकम्पोजिशन आणि ऑर्गॅनिक मॅटर किंवा ह्युमस तयार व्हायला वेळच नव्हता. मग म्हणून काय होत होतं, तिथं ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण पण कमी होत होतं. मग ते कमी झालं तर इनडायरेक्टली काय होणार आहे, सॉईलमधले मिनरल कमी होणार आहेत. इन्क्रीज द सॉईल पीएच अँड रिड्युसिंग द मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. सॉईलचा पीएच वाढत होता आणि जी काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी, कारण हे मायक्रोब्स खूप गरजेचे राहतात सॉईलमध्ये डिकम्पोजिशन करण्याकरिता. जर मायक्रोबस नसले तर सॉईलमध्ये डिकम्पोजिशन होत नाही, आणि डिकम्पोजिशन नाही झालं तर तिथं प्रॉपर त्या प्रमाणात आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर तयार होत नाही. आणि ऑर्गॅनिक मॅटर तयार नाही झालं तर जमिनीमध्ये तशा प्रकारचे न्यूट्रिएंट अवेलेबल होत नाही. मोर वीड ग्रोथ अँड लोअर द क्रॉप वीड. त्याच्यामुळे काय होत होतं, वीडची ग्रोथ जास्त होत होती आणि क्रॉप यील्ड किंवा उत्पन्न जे काय होत होतं ते कमी होत होतं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय म्हणून आपण टोंग्या कल्टिवेशनला पाहू शकतो. जसं टोंग्या हा जो वर्ड आहे हा बर्मीज वर्ड आहे. हा वर्ड कधी आला 1850मध्ये, आणि इंडियामध्ये कधी इंट्रोड्यूस झालं टोंग्या 1890मध्ये. मग इट इज एस्टॅब्लिश इन 1896 इन नॉर्थ बेंगाल. मग त्याचे पण वेगवेगळे काही सिनोनिम्स आहेत, जसं त्याला साऊथमध्ये कुमरी म्हटल्या जाते. आणखी इट इज स्टील प्रॅक्टिस इन, अजूनही हे प्रॅक्टिस कुठं कोणकोणत्या स्टेटमध्ये केलं जाते, हे स्टेट इम्पॉर्टंट आहेत. स्टेट व्यवस्थित लक्षात ठेव जा. जसं केरळ आहे, वेस्ट बेंगाल आहे, नंतर ओडिसा आहे, कर्नाटक आहे, आणि नॉर्थ ईस्टर्न रिजन जिथं झूम प्रकारची शेती केल्या जात होती. आणि त्या एरियामध्ये नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये 1200 ते 1500 mm एवढा पाऊस पडतो. इन टोंग्या सिस्टीम फार्मर किंवा लोकल पीपल आर परमिटेड टू रेज द क्रॉप्स अलॉंग विथ द ट्री स्पेसिस इन अ सेम युनिट. मग त्याच्यानंतर काय करत होते की गव्हर्नमेंटने याच्यावर एक कायदा लावला की तुम्हाला जंगल बर्न करता येणार नाही किंवा जंगल जाळता येणार नाही. त्याच्याऐवजी तुम्ही तिथं त्याच्या मधोमध्ये जमीन साफ करून तुम्ही दुसरे पिकं घेऊ शकता. मग ते तिथं अलाउ केल्या गेलं, तिथल्या फार्मरला आणि लोकल पीपलला तिथं अलाउ केल्या गेलं, जेणेकरून ते फॉरेस्टच्या मध्ये दुसऱ्या प्रकारचे दुसरे पिकं घेता येतील याकरिता. म्हणून याला म्हटलेलं आहे दिस इज अ मॉडिफाईड फॉर्म ऑफ शिफ्टिंग कल्टिवेशन. म्हणजे टोंग्याचा मॉडिफाईड फॉर्म आहे इन विच द लेबर इज परमिटेड टू रेज द ॲग्री क्रॉप्स इन एरिया बट ओनली साईड बाय साईड विथ द फॉरेस्ट स्पेसिस प्लांटेड बाय इट. आणि त्याच्यासोबतच अशा प्रकारचे मध्ये पीक घेतलं जात होतं आणि त्याच्या आजूबाजूला काय केलं जात होतं, फॉरेस्टचे ट्रीज तिथं लावल्या जात होते.
द प्रॅक्टिस कन्सिस्ट ऑफ लँड प्रिपरेशन, ट्री प्लांटिंग, ग्रोविंग ॲग्रिकल्चरल क्रॉप्स फॉर 1 to 3 years until shade becomes too dense and then moving on to repeat the cycle in the different area. मग जोपर्यंत तिथं एकदम अशी दाटी होत नाही आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या एरियामध्ये जात होते तिथं आणखी अशा प्रकारे शेती केल्या जात होती. अ लार्ज व्हेरायटी ऑफ क्रॉप्स अँड ट्रीज डिपेंडिंग ऑन द सॉईल अँड क्लायमेट कंडिशन्स आर ग्रोन इन इंडिया. म्हणजे याच्यामुळे काय होत होतं, जे डिफॉरेस्टेशनचा हा प्रकार पण थांबला आणि दुसरं तिथले असलेली जी लँड आहे त्या जमिनीचा व्यवस्थित युटिलायझेशन केल्या जात होतं. मग वेगवेगळे पार्ट त्याच्यामधून आले, वेगवेगळे टोंग्याचे टाईप आहेत. जसं डिपार्टमेंटल टोंग्या. डिपार्टमेंटल टोंग्यामध्ये काय म्हणजे त्याचं सर्व काही मॅनेजमेंट कोण करेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग बाय एम्प्लॉईंग द नंबर ऑफ लेबरर्स ऑन डेली वेजेस त्यांना रोजगार दिला जात होता आणि तिथलं जे फॉरेस्ट मेंटेन केलं जात होतं त्याला म्हटलं जातं, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून मेंटेन केलं गेलं त्याला म्हटलं आपण डिपार्टमेंटल टोंग्या. दुसरं तिथली जमीन लीजवर दिल्या जात होती. द प्लांटेशन ऑफ लँड इज गिवन ऑन लीज टू द पर्सन हू ऑफर्स द हायेस्ट मनी फॉर द रेझिंग द क्रॉप्स. मग जो व्यक्ती जास्त पैसे देईल त्याला व्यक्तीला ती जमीन लीजवर दिल्या जात होती, त्याला म्हटलं आहे आपण लीज टोंग्या. आणि तिसरा पार्ट आहे विलेज टोंग्या, ज्यालाच आणखी काय म्हटलं जाते, द मोस्ट सक्सेसफुल टोंग्या. मोस्ट सक्सेसफुल याकरिता कारण तिथली जे व्हिलेज पीपल आहेत हे व्यवस्थितपणे त्याचं मॅनेजमेंट तिथं करू शकले. इन दिस क्रॉप्स आर रेज बाय द पीपल हू हॅव सेटल डाऊन इन अ व्हिलेज इनसाइड द फॉरेस्ट फॉर दिस पर्पज. कारण या पर्पजसाठी जे व्यक्ती स्वतः तिथं जाऊन सेटल झाले ते व्यक्ती तिथं व्यवस्थित हँडल करू शकत होते आणि ते व्यक्ती तिथं काय करत होते, त्या फॉरेस्टची व्यवस्थित मॅनेजमेंट करत होते, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं आहे, व्हिलेज टोंग्या. त्याच्यानंतर आहे मल्टी स्पेसिस ट्री गार्डन्स. जसं एखाद्या प्रकारचं गार्डन आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ट्रीज, सर्व प्रकारचे हर्ब, श्रब आणि ट्रीब्स हे सर्व प्रकारे एकाच ठिकाणी आपण मिक्स केले, त्यांना म्हटलं आहे आपण मल्टी स्पेसिस. मग त्याचं उद्देश काय होतं, ज्याच्यापासून आपल्याला काय मिळालं पाहिजे, फूड भेटलं पाहिजे, अन्न भेटलं पाहिजे, फॉडर भेटलं पाहिजे, नंतर वूड प्रोडक्ट भेटले पाहिजे आणि फॅमिलीचं कन्झम्पशन पण झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते, जसे अकेशिया कॅटेच्यू आहे, ॲरेका कॅटेच्यू आहे, सुपारीचं झाड आहे, फेनिक्स डॅक्टिलिफेरा आहे, नंतर ऑटोकार्पस जसं फणसचं झाड आहे, कोकस नुसिफेरा कोकोनटचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, मँगीफेरा इंडिका, सीजियम ॲरोमॅटिकम, सीजियम क्युमिनी, अशा प्रकारचे फॉरेस्ट ट्रीजचं ती काय गेलेलं आहे मल्टी स्पेसिस ट्री गार्डनमध्ये. आणि मल्टी स्पेसिस ट्री गार्डन हे मोस्टली तिकडेच फॉलो केल्या जात होते, केरळमध्ये. नंतर आहे हेज रो इंटरक्रॉपिंग, ॲले क्रॉपिंग ऑल्सो नोन ॲज हेज रो इंटरक्रॉपिंग. आता हे जे आहे याच्यामध्ये आजूबाजूने ट्रीज लावलेले आहेत आणि याच्यामध्ये दुसरं इंटरक्रॉप घेतल्या जातं, याला सरळ सरळ म्हटलेलं आहे हेज रो इंटरक्रॉपिंग. ज्याच्यामुळे काय लेग्युमिनस ट्रीज ऑर शर्ब्स आर ग्रोन सायमल्टेनियसली विथ ॲन एरेबल क्रॉप. कारण याच्यामुळे काय होत होतं, लेग्युमिनस ट्रीज जे आहेत हे काय करतात, लेग्युमिनस ट्री हवेमधून नायट्रोजन फिक्स करून जमिनीमध्ये टाकतात आणि त्या नायट्रोजनची मदत जे सोबत आपण पीक घेतलेलं आहे या पिकाला होते. तर एवढं आपण आतापर्यंत बघितलं. बाकी शेल्टर बेल्टपासून पुढचा पार्ट आपण शेल्टर बेल्ट आणि वाईन ब्रेकमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या SVBT चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच डेली तुम्हाला त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जसं मॅथ आहे, रिजनिंग आहे, इंग्लिश आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.